मुलगी खूप सुंदर होती. माझ्या घरच्यांच्या ओळखीची होती. माझं तिच्याशी लग्न झालं. पण लग्नाच्या आधी साक्षगंधाच्या वेळेस मला तिच्याशी बोलायचं होतं. पण तिच्याजवळ मोबाईल नव्हता. कारण त्यांच्या घरी एवढे पैसे नव्हते. ते खूप गरीब होते. तसं आम्ही पण खूप श्रीमंत नव्हतो. आम्ही पण गरीबच होतो. घर पण आमचं भाड्याचं होतं. पण आजकाल गरीबातल्या गरिबांजवळ मोबाईल फोन असतो. म्हणून इकडून तिकडून मी पैसे जमा केले आणि तिला एक फोन घेऊन दिला. ती खूप चांगली मुलगी होती. लहान लहान गोष्टींवर खुश व्हायची. हा फोन पण मी नवीन घेतला नव्हता. सेकंड हँड होता. पण खूप चांगल्या स्थितीत होता. माझी बायको खूपच खुश झाली. तिची सवय मला खूप आवडायची. ते छोट्या छोट्या गोष्टींवर खूपच खुश व्हायची. जर मी एखाद्या दिवशी ऑफिसमधून लवकर घरी आलो तर या गोष्टींवर पण ती खूप खुश व्हायची. आमचं आयुष्य छान जात होतं. अशी कोणतीच गोष्ट नव्हती आमच्यात की आम्हाला एकमेकांवर तक्रार असेल. जेव्हा उन्हाळा आला तेव्हा लाईट खूप जाऊ लागली. आमचं घर खूपच जास्त गरम व्हायचं. बाहेर एवढी गरमी नसेल जेवढी आमच्या घरात होत होती. कारण हे घर अगदी कमी पैशात बांधले गेले आणि त्याच्या छतावर मातीही टाकण्यात आली नाही. म्हणूनच उन्हाळ्याच्या खोल्या इतक्या गरम होतात की भट्टीत बसल्यासारखं वाटे. माझी बायको खूप गोरी होती. तिची त्वचा अतिशय नाजूक होती. त्या घरात खूप गरमी व्हायची. हल्ली लाईटची खूप समस्या होती. जर आम्ही सोलर कूलर, बॅटरी किंवा UPS घेतले असते तर एकूण 40 ते 50 हजार रुपये खर्च आला असता. आणि सध्या आमच्याकडे इतके पैसे नव्हते. गरमी तर मला पण व्हायची. पण माझ्या बायकोला खूप जास्तच गरमी व्हायची. मी जेव्हा पण तिला बघायचो तेव्हा ती नुसतं मोबाईलमध्ये व्यस्त असायची. मी म्हणालो की मी तुला फोन दिलाय तर तू मलाच विसरली आहेस. मग ती म्हणाली की मला पहिल्यांदा फोन मिळाला आहे. त्यात बरेच गेम आहेत. खूप काही गोष्टी आहेत. त्याला मी बघू पण नाही का? पण तिच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की तिला पहिल्यांदा फोन मिळाला आहे. तिने मला काहीच विचारलं नाही. स्वतःच व्हॉट्सअप ओपन केलं. आणखी बरीच अकाउंट बनवून घेतली. मला तेव्हा कळायचं जेव्हा मला तिची फ्रेंड रिक्वेस्ट मिळायची. एके दिवशी खूप गरमी होती. माझी बायको अंघोळीला गेली आणि म्हणाली की खूपच गरमी आहे. पाण्याखाली उभे राहिल्यानेच बरं वाटते. पण माझी बायको बाथरूममध्ये खूप वेळ घालवायची. कधी ती 1 तास तर कधी 2 तास अंघोळ करायची. इतका वेळ मला तर खूप कंटाळा यायचा. मग मी मोबाईलवर गेम खेळत बसायचो. अजून तर उन्हाळ्याचे 4 महिने बाकी होते. माहीत नाही काय होणार होतं. असंच मी मोबाईलमध्ये गेम खेळत होतो. बायको बाथरूममध्ये जाऊन 3 तास होणार होते. तिला 2 वेळा म्हटलं बस कर आता. गरमी तर दिवसभर आहे. आता मग काय दिवसभर तू बाथरूममध्येच राहशील का? ती म्हणाली की बाथरूममधून बाहेर आली तर मला पुन्हा गरमी होईल. मला थोडा वेळ राहू द्या. पण तरीही बाथरूममध्ये इतका वेळ कोण बसते? जर काही काम असलं तरी इतका वेळ बाथरूममध्ये बसून राहणं काही चांगलं नव्हतं. पण ती माझं अजिबात ऐकत नव्हती. एके दिवशी मी पाहिलं की ती कपडे धुवायला जात आहे सांगून बाथरूममध्ये गेली होती. आणि कपडे धुण्याचा आवाजही येत होता. पण व्हॉट्सॲपवर ऑनलाईन होती. म्हणजे ती आत काम करत नसून कोणाशी तरी बोलत होती. मी म्हणालो बाहेर ये. तसं पण तू कोणतंच काम करत नाही आहेस. बोलण्यातच व्यस्त आहेस. तर तेव्हा तिने एक गोष्ट म्हटली. ते ऐकून मी आश्चर्यचकित झालो. ती माझ्याशी खोटं बोलत होती. ती म्हणाली की मी कोणाशीही बोलत नाही. मी तर काम करत आहे. माझी बायको व्हॉट्सॲपवर सतत ऑनलाईन दिसत असताना तिला माझ्याशी खोटं बोलण्याची काय गरज होती? खोटे तेव्हाच बोलले जाते जेव्हा एखादी गोष्ट लपवायची असते. आणि अशी कोणती गोष्ट तिच्याकडे असू शकते? आता हे रोजच व्हायला लागलं. माझी बायको गरमीच्या बहाण्याने बाथरूममध्ये जायची आणि 4-5 तासापर्यंत तिथंच बसून राहायची. बाथरूमच्या खोलीत 4 ते 5 तास बसून घालवणे सोपं काम नाही. ती नक्कीच कोणाशी तरी बोलायची. पण तिला कोणी मित्र नव्हते आणि तिचे कोणते नातेवाईक पण नव्हते. एक दिवस मी पाहिले की ती फोनवर व्यस्त होती. मला पाहताच तिने फोन बाजूला ठेवला आणि मी स्वयंपाक करते असे सांगू लागली. ती स्वयंपाकघरात गेली तेव्हा मी तिला पाहिले. तिचा फोन लॉक होता. मी म्हणालो फोन लॉक करायची काय गरज आहे? मग ती म्हणू लागली की प्रत्येक व्यक्तीची स्वतःची प्रायव्हसी असते. लॉक आवश्यक असते. लावलं तर काय झालं? आजकाल सगळ्यांच्या फोनला लॉक असतो. मी तिला म्हटलं लावतात तर सगळेच, पण पती पत्नीला एकमेकांबद्दल सर्व काही माहीत असले पाहिजे. लॉक, पासवर्ड सर्व माहीत असलं पाहिजे. तुला माझ्या फोनचा तर पासवर्ड माहीत आहे. मला पण सांग तुझ्या फोनचा. मग ती म्हणाली की मी तुम्हाला सांगणार नाही. हे मी खूप गंभीरपणे बोललो होतो. पण जेव्हा मी या प्रकरणाबद्दल खूप गंभीर झालो तर तिने विनोद केला आणि म्हणू लागली की नाही,
मी सांगणार नाही, कारण मी खूप विनोदी पासवर्ड टाकलाय, तुम्ही खूप हसाल. तिने गोष्ट मजाकमध्ये बदलून टाकली आणि मला खरी गोष्ट सांगितली नाही. म्हणजे ती कोणाशी बोलत होती हे सुद्धा मी बघू शकत नव्हतो. सगळ्या जगातील प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की ज्या व्यक्तीला माहित आहे की त्याच्या फोनमध्ये जे काहीतरी चालले आहे तोच व्यक्ती फोनचा पासवर्ड इतर कोणाला पाहू देत नाही. मी एक माणूस होतो तरी मी माझा पासवर्ड बायकोला सांगितला होता. त्यानंतर मी एक युक्ती लढवली. मी म्हणालो, मला एक अर्जंट कॉल करायचा आहे, माझ्या फोनमधील बॅलन्स संपलाय, जरा तुझा फोन दे. तिचा चेहरा विचित्र झाला. मी फोन घेतला आणि पासवर्ड विचारला. म्हटलं, काय झालं, पासवर्ड सांग मला, एक अर्जंट कॉल करायचा आहे. मला कोणालाही कॉल करायचा नव्हता, मला फक्त तिच्या फोनचा पासवर्ड जाणून घ्यायचा होता. बरं, खूप वेळानंतर तिने मला पासवर्ड सांगितला. मी पण प्लॅनप्रमाणे कोणाला तरी फोन केला, नुसते इकडे तिकडे बोललो. पण दुसऱ्या दिवशी मी तो पासवर्ड पुन्हा टाकला. तेव्हा तिने पासवर्ड बदलला होता. म्हणजे तिने मला सांगितलेला पासवर्ड काढून टाकला होता. काहीतरी गडबड होती. एकतर माझी पत्नी मूर्खपणाने अशा गोष्टी करत होती किंवा ती मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होती. पण नंतर असं झालं की एक दिवस ती किचनमध्ये काम करत होती. कुठल्या तरी नंबरवरून तिच्या फोनवर कॉल आला. तो नंबर तिने सेव्ह केला नव्हता. मी पटकन माझ्या फोनने त्या नंबरचा फोटो काढला. जेव्हा मला समजले की माझी बायको इकडेच येत आहे, मी म्हणालो, तुझा फोन वाजतोय. तिने नंबर पाहिला आणि मग माझ्याकडे बघून म्हणाली, हा रॉंग नंबर आहे. तिने कॉल कट केला आणि तिथून निघून गेली. मला माझ्या बायकोवर संशय घ्यायचा नव्हता, पण तिने स्वतःच विचित्र गोष्टी करून संशय निर्माण केला होता. आधी तिने मला पासवर्ड सांगितला नाही, मग सांगितल्यावर पासवर्ड बदलला. 5-5 तास ती बाथरूममध्ये कोणासोबत बोलत होती माहीत नाही. ती मला सांगायची की कपडे पण धुते आणि अंघोळ पण करते, पण जितका वेळ ती बाथरूममध्ये राहायची तितकीच ती ऑनलाईन राहायची. म्हणजेच व्हॉट्सॲपवर कोणाशी तरी चॅट करत असायची. मला आठवते की आम्ही तिच्याविषयी फारशी विचारपूस केली नव्हती. बस माझे बाबा त्यांना 2 वर्षांपासून ओळखत होते. तिचे बाबा माझ्या बाबांचे मित्र होते. पण आता माझ्या हातात तो नंबर आला होता आणि मला खात्री होती की तो रॉंग नंबर नव्हता, कारण माझ्या बायकोने तो नंबर पाहिल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. जर तो नंबर रॉंग असेल तर आता मला माहीतच होणार होते. त्यामुळे मला माहीत असणे आवश्यक होते. मी माझ्या दुसऱ्या नंबरवरून त्यावर कॉल केला, पण कोणीच कॉल उचलत नव्हती. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वारंवार कॉल करत राहिलो, पण कॉल कोणी उचलला नाही. मी ज्या नंबरवरून फोन करत होतो तो नंबर माझ्या पत्नीलाही माहीत नव्हता, कारण माझ्या फोनमध्ये 3 ते 4 सिम कार्ड असायची. मग एक दिवस माझा कॉल उचलला, पण समोरून कोणीच उत्तर देत नव्हते. फक्त श्वासाचा आवाज येत होता, जणू कोणीतरी मला आधी बोलायला लावत होते. मी बोललो नाही आणि तो पण बोलला नाही. म्हणजे तो नंबर सुरू होता. आता मला हा कुणाचा नंबर आहे हे जाणून घ्यायचे होते. माझा एक मित्र पोलीस खात्याच्या डिटेक्टिव्ह विभागात काम करायचा. मी त्याला म्हटले की या नंबरचे लोकेशन पाहिजे होते यार, मदत कर. तो म्हणाला, काय झालं, सर्व काही ठीक आहे ना? मी म्हणलो, काही विशेष मुद्दा नाही, पण मला या नंबरचे लोकेशन हवे आहे. त्याने माझ्याकडून नंबर घेतला आणि मला सांगितले की मी तुला 3 दिवसांनी लोकेशन पाठवतो. मी म्हणालो, काही हरकत नाही. नंतर मी माझ्या बायकोला गोष्टीत विचारले की ती माझ्यासोबत खुश तर आहे ना, माझ्यावर प्रेम तर करतेस ना? तर ती म्हणाली की हो, मला तुम्ही खूप आवडता. तुम्ही का आवडणार नाही मला? तुम्ही खूप चांगले आहात, माझी खूप काळजी घेता. तुम्ही माझ्याशी लग्न केलं, मला स्वीकारलं, तुम्ही मला घर दिलं, मला आधार दिलात. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला तिच्या बोलण्यातून असं वाटत नव्हतं की ती मला धोका देऊ शकते. पण मग हे सगळं काय होतं? शंका माणसाला जगू देत नाही. शंका दूर करायची होती. जर मी चुकीचा निघालो तर मी आयुष्यभर स्वतःला कोसत राहणार, आणि माझी बायको चुकीची निघाली तर मी काय करणार? त्यामुळे मला त्या संशयाच्या भीतीच्या मध्ये उभं राहायचं नव्हतं. मला एका बाजूने जायला हवं होतं. मी मित्राच्या मेसेजची वाट पाहत होतो. मी तुला फोनवर लोकेशन पाठवतो असे त्यांनी सांगितले होते. एक दिवस पुन्हा माझी बायको बाथरूममध्ये होती आणि आता तिच्या हसण्याचा आवाजही येत होता. तिला काय वाटत होतं की ते मला मूर्ख बनवत आहे. मला एक मेसेज आला जो माझ्या मित्राचा होता. त्याने कोणाचे तरी लोकेशन पाठवले होते. त्याच्यावर तोच नंबर लिहिला होता आणि खाली लिहिले होते की मला माफ कर. हे ऐकून मला आश्चर्य वाटले, पण त्या लोकेशनकडे पाहिल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते एक वेश्या व्यवसायाचे ठिकाण होतं, जे इथून खूप दूर होतं. माझी पत्नी अशा व्यक्तीशी बोलत होती की तो वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाजारात राहत होता. याचा काय अर्थ असेल? तो कोण असेल ज्याच्याशी माझी बायको बोलत होती? माझ्या बायकोचा अशा माणसाशी काय संबंध होता जो अशा ठिकाणी राहतो?
अशा जागी कोणते लोक राहतात हे सर्वांनाच माहीत असते. माझ्या पत्नीपासून ही उम्मीद नाही की ती इथे कोणाला ओळखत असेल. कोणाला ओळखावे अशी माझी अपेक्षा नव्हती. अशा लोकांशी मैत्री होऊ शकत नाही. ती माझ्यासोबत कॉलेजमध्ये शिकायची की ती माझी मैत्रीण आहे की मी तिला ओळखतो, किंवा असे लोक कोणाशीही मैत्री ठेवत नाहीत. त्यांची मैत्री फक्त पैशाची. मग माझी बायको कोणाशी बोलत होती, माझा तर दिमागच घुमून गेला. मी तिकडे निघालो. निघण्यापूर्वी मी पत्नीला सांगितले की मी थोडं बाहेर जात आहे. ती म्हणाली ठीक आहे. तिला काही पर्वा नव्हती. ती कशात व्यस्त होती काय माहीत. मी विचार पण करू शकत नव्हतो की ती माझ्यासोबत एवढं मोठं खोटं बोलणार. जेव्हा मी तिला विचारायची की तू कोणाशी बोलत आहेस, तेव्हा ती म्हणायची की नाही, मी कोणाशीच बोलत नाही, मी माझे काम करत आहे, मला गरमी होत आहे, मी आंघोळ करते की मी कपडे धुतो, असं खोटं बोलायची. पण घरात आम्ही दोनच सदस्य असताना इतके दिवस कोण कपडे धुतो. आणि आता हे सर्व काय होते, म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम होता. माझी बायको म्हणत होती हा रॉंग नंबर आहे, पण न ऐकता तो रॉंग नंबर आहे असे कशी म्हणाली. साहजिकच ती माझ्याशी खोटं बोलत होती. वेश्या व्यवसायाच्या बाजारातून किती लोकांना चुकीचे नंबर मिळत असावेत. मी त्या ठिकाणाकडे चालू लागलो. वाटेत विचित्र विचार मनात येत होते. तिथे गेल्यावर काय करावं ते समजत नव्हतं. माझे काय होणार होते माहित नाही. मी तिथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती, त्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती. पण लोक आपापल्या कामाची तयारी करत होते. मी आत शिरलो तेव्हा स्त्रिया चेहऱ्यावर मेकअप करत होत्या. त्यातली एक माझ्या दिशेने चालू लागली आणि म्हणाली तुला काय काम आहे. तर मी म्हणालो दूर राहा, मी स्वतःच बघून घेईन मला काय करायचे ते. मी पुढे गेलो, पण ज्याच्याकडे हा नंबर होता त्याच्यापर्यंत मी कसं पोचू. मला एक कल्पना सुचली. मी तिथे उभा राहिलो आणि त्या नंबरवर कॉल केला. आणि हे ऐकून मला आश्चर्य वाटले. कोणाच्या तरी फोनची रिंगटोन वाजत होती. मी कॉल कट केला, कारण रिंगटोन दुसऱ्या कोणाची तरी पण असू शकते. पण कॉल कट करताच रिंगटोन देखील बंद झाली. याचा अर्थ मी ज्याला कॉल करण्याचा प्रयत्न करत होतो तो जवळपासच होता. मी पुन्हा कॉल केला आणि रिंगटोन पुन्हा वाजू लागली. मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो. तेव्हा मला दिसले की ती एक छोटी खोली होती जिथून आवाज येत होता. खोलीचा दरवाजा उघडा होता आणि पडदा सरकलेला होता. त्याच्या आत जो कोणी होतं त्याला कदाचित हेच हवे होते की कोणी पण निसंकोच आत यावे. मी आत शिरलो, पण समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झालो. खाटेवर एक म्हातारी बाई बसली होती, जी इतकी वाईट नव्हती पण तरीही चांगल्या प्रकारे तयारी करून बसली होती. तिच्याशिवाय मी भिंतीकडे पाहिलं तर पायाखालची जमीनच निघून गेली, कारण भिंतीवर एक चित्र होतं आणि ते चित्र दुसऱ्या कोणाचं नसून ते माझ्या पत्नीचं होतं, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. त्या बाईचा चेहराही माझ्या बायकोशी जुळत होता. डोळ्यातून तर पूर्ण माझी बायकोच दिसत होती. मला पाहून आश्चर्यचकित झाली, जणू ती मला चांगली ओळखत असेल आणि म्हणू लागली बाळा तू इथे. मी म्हणालो मी तुमचा मुलगा नाही, तुम्ही कोण आहात आणि माझ्या बायकोला कसे ओळखता. माझ्या बायकोचा फोटो घरात का ठेवलात. तुमचे माझ्या बायकोशी काय संबंध आहे. तुम्ही माझ्या बायकोला भडकवत तर नाही ना. तुम्हाला माझ्या बायकोशी बोलण्याचा काही अधिकार नाही. तुमच्यासारख्या लोकांचा आमच्यासारख्या सभ्य लोकांशी संबंध असू शकत नाही आणि नसावा पण. मी खूप रागात होतो. मी सगळं काही बोललो. खबरदार तू माझ्या बायकोला फोन केला तर. त्या बाईचे डोळे भरून आले आणि तिने मला अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली आणि मी बोललेला प्रत्येक शब्दाचा मला पश्चाताप होऊ लागला. ती म्हणाली खरं बोलत आहेस तू पोरा. आमच्यासारख्या लोकांचा तुमच्या सोबत संबंध नसावा, त्यामुळे संबंध ठेवला पण नाही, आजही ठेवला नाही, पण फक्त फोनवर बोलायची. कारण तुझी बायको माझी मुलगी आहे, मी तिची आई आहे. तुझ्या सासऱ्यांनी माझ्याशी लग्न केले तेव्हा त्यांना मी कोण आहे हे चांगलंच माहीत होतं आणि मला इथून घेऊन गेले. त्यांनी माझा आदर केला. तू या ठिकाणी राहू नको असे म्हणत. मी तुला माझी इज्जत बनवेल आणि मी हे सर्व सोडून दिले. पण त्यानंतर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली. माझ्या पतीला काय झाले काय माहीत, ते माझ्यावर अत्याचार करू लागले. ते म्हणाले की मी तुझी सावली माझ्या मुलीवर पडू देणार नाही, कारण काहीही झाले तरी तू वेश्याच राहशील. तुझ्यात वेश्याचं रक्त आहे. माझ्या मुलीला तू कसं वाढवणार. त्यांनी जबरदस्तीने माझ्यासोबत घटस्फोट घेतला आणि मला घराबाहेर हाकलून दिले. म्हणाले मी माझ्या मुलीची परवरिश तुझ्यापेक्षा अधिक चांगली करू शकतो, पण मग ममता कशी शांत होईल. आणि माझी मुलगी देखील माझे रक्त आहे. मी माझ्या मुलीला गुपचूप भेटू लागली. कधी मी तिला तिच्या शाळेत भेटायची तर कधी ती बाहेर खेळायला गेली की भेटायची. मी तिला सांगितले की मी तिची आई आहे आणि आई आणि मुलीचे प्रेम वाढू लागले. तिने वडिलांना कधी सांगितले नाही की ती माझ्याशी बोलायची, मला भेटायची, पण
तिचे लग्न झाल्यावर आम्ही फोनवर बोलायचो. तिने मला सांगितले की तिचे लग्न ठरले आहे, पण तेवढ्यात तिच्या वडिलांना कळले आणि त्यांनी रागाने तिचा फोन तोडला. 15-20 दिवस मी तिच्याशी बोलली नाही, पण नंतर ती म्हणाली की तुम्ही तिला फोन दिलाय, त्यामुळे आम्ही पुन्हा बोलू लागलो. ती दिवसभर माझ्याशी बोलायची आणि तुमच्याशी खोटं बोलायची. मी तिला म्हणाले की तुझ्या नवऱ्याशी खोटं बोलू नकोस, सर्व काही सांगून दे. पण ती म्हणायची की त्यांना कळलं तर ते कदाचित मला सोडून जातील. जेव्हा मी माझ्या मुलीच्या वडिलांना माझे पतिदेव म्हणून स्वीकारले तेव्हा माझा देव साक्षी आहे, जेव्हा मी त्यांच्या बरोबर इथून निघाली तेव्हा मी पुन्हा कोणतीही चूक करणार नाही अशी शपथ घेतली. परंतु त्यांनी मला परत येथे फेकले. तरीही मी काही चूक केली नाही. मी फक्त इथे राहते. माझ्या ओळखीचे लोक इथे राहतात, ज्यांच्यासोबत मी माझे बालपण घालवले आहे आणि माझ्याकडे राहण्यासाठी दुसरी जागा पण नाही. मी ते चुकीचे काम कधीच केले नाही. मी माझ्या मुलीची शपथ घेतो, कारण जेव्हा मी माझ्या पतीला माझे सर्वस्व म्हणून मनापासून स्वीकारले होते तेव्हा मी देखील फक्त त्यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती, जी मी आजपर्यंत मोडली नाही. ते माझ्या आयुष्यात राहो या ना राहो, पण मला माहित होते की कदाचित माझे बोलणे किंवा तुमच्याशी भेटणे माझ्या मुलीच्या आयुष्यावर परिणाम करू शकते, म्हणून मी तिला मना करायची. पण तरीही माझ्यात धीर नव्हता. मी पण आई आहे. जर माझ्या मुलीचा फोन आला तर त्याला कसा कट करू, कसं बोलण्यापासून थांबवू, कसं तिला दूर करू. आता त्या खूप रडू लागल्या आणि माझ्या बोललेल्या प्रत्येक शब्दावर मला लाज वाटू लागली. मी त्यांना सांगितले की तुम्ही चला माझ्या बरोबर. तुम्ही माझ्या बायकोची आई आहात. तुम्ही तुमच्या मुलीची शपथ घेतली. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मी त्या बाईला सोबत घेतले. मी त्यांना घरी आणले तेव्हा त्या मला आशीर्वाद देत राहिल्या. जेव्हा मी त्यांना घरी आणले तेव्हा माझ्या बायकोने पाहिले की तिची आई माझ्यासोबत आहे, तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले. ती अस्वस्थ झाली. मग तिला सर्व काही सांगितले आणि ती सुद्धा म्हणू लागली की तिने मला हे सर्व सांगितले असते तर बरं झालं असतं. माझ्या बायकोने माझी माफी मागितली. जेव्हा आई आणि मुलगी एकमेकांना मिठी मारून रडले तेव्हा मला असं वाटले की मी दोघांना एकमेकांशी जोडून एक चांगले काम केले आहे. आई माझीही नव्हती. मी माझ्या आईला पाहिले नव्हते, म्हणूनच मी तिला आता माझी आई बनवले. आमच्या घरी कोणीतरी मोठे आले होते. माझ्या बायकोची सुद्धा हेच अपेक्षा आहे, त्यांनी आमच्या घरी राहावे. माझ्या सासूबाई आज दिवसभर तिची काळजी घेत आहेत. आता आम्ही एकत्र चांगले राहतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या पापांच्या ओझ्यातून मुक्त व्हायचे असते आणि जर त्याने क्षमा मागितली तर देव त्याला क्षमा करण्यास क्षणभरही विलंब करत नाही, परंतु जगातील लोक त्यांना कधीच माफ करत नाही. आपण देव बनू नये. आपण माणसं आहोत. आपण माणूस बनूनच राहायला पाहिजे. कथा कशी वाटली मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळतील. धन्यवाद.